या रेसिपी मध्ये 1.5 टमाटे घेतले, 1.5 बरोबर. कारण अर्धा तुम्ही खाला. जे आपण बोंबील स्वच्छ करून घेतलेले ते ऍड add करूया. आज तो दावत आहे बाय. बघा माझा नवरा किती भारी बोंबील मध्ये पण दावत बोलतो. हा मग आणि बरं सानू वाटलं. आली इथे. काय आलं सानू? खूप सारे लेसन येणार आहे हो ना. चला या सर्वांनी जेवायला जेवूया मस्तपैकी आता. आणि आता आपण जेवूया. बघा काय भारी डिश. हे जे बॉक्स आहेत ना, जेव्हा आम्ही ऑर्डर करतो ना, जवळजवळ 10,000 रुपये खर्च होतो आम्हाला बॉक्सला पूर्ण. आणि जेव्हा आम्ही मार्केटमधनं 250 रुपयाच्या पिशव्या किती आणतो, 100 पिशव्या आणतो. जय श्री महाकाल. नमस्कार सर्वांना. तर आता दुपारचे 2 वाजलेत आणि आता आम्ही ब्लॉगला सुरुवात करतोय. आज भरपूर कामं होती, कालची कामं, पुन्हा परवाची कामं. सर्वांचे मसाले, जेवढे पण मसाले होते ना, सर्वांचे मसाले कुरिअर केलेले आहेत. हो सगळं झालेलं आहे. आता सानू पण स्कूलमधून येऊन झोपली आहे. जेवण लिचू झालंय. बघा कशी ओरडते. तर जसं आम्ही तुम्हाला बोललो की लिचूला आपण 5 ते 7 दिवसासाठी बाहेर बोर्डिंगसाठी पाठवून हो. जेवत नाही, तर 2 दिवस आम्ही सक्सेस झालो ना. सक्सेस नाही तर आपल्याला तसं ट्रीट करायला लागेल तिला, असं काही नाही. पण आता तो झालं आज ना. देशील नंतर मग पुन्हा हे करणार तर नाही ते म्हणजे जमणार. आज देशील म्हणजे असं कंटिन्यू तिला ते सीड्स वगैरे बॉईल दिले केलेलं ना, अलग आम्ही अलग खाते ना द्यायचा. पण. फॉर्म्युला डायरेक्ट बंदच करून बंद टाकायचा. केलं ना 2 दिवस. तर ते सक्सेस झालं की आता फॉर्म्युला नाही देत आपण तिला. हा. पण आता ती जसं आपण कॅमेरा ऑन केला तर ओरडायला लागली. तिला कळालं की कंप्लेंट करते ती. है ना? बरोबर. तर आता आम्ही दोघे जण रेडी झालो. आता सानूला रेडी करायची आहे आणि आता आम्ही जाणार शॉपिंगला. जसं तुम्हाला कुठल्या तरी ब्लॉग मध्ये ऐकलं असणार तुम्ही, मी ना आता ब्लॅक वेअर नाही करणार. जेवढे पण टी शर्ट होते, शर्ट होते, सर्व फेकून टाकले. ते पण स्टुडिओ मधून घेतात. एकदम सेल होती भारी वाली ना. ते काहीतरी 199 म्हणजे 199 रुपीजला हाफ प्राइस मध्ये सर्व कपडे भेटत होते. अर्ध्यापेक्षा पण कमी. तर 3-4 मी टी शर्ट 3 टी शर्ट आणलेल्या व्हाईट वाल्या. हा थोडस येलो आहे, त्या दिवशी घातलेला तो व्हाईट होता. हो. तर आता कसं आहे, माझ्याजवळ ना कपडे म्हणजे टी शर्ट नाही तर असं म्हणजे बेसिक आपण कपडे डेली वेअर साठी आता कपडे घ्यायला बेलापूरला जाणार आहोत. हो. तर त्याच्या अगोदर जेवायला बसूया. जेवायला काय बनवलंय? मी काय चिकन केलाय, हा. तो मसाला टाईप. आणि तुमच्यासाठी जे मच्छी केली ना आपण, हलवा. हलवा ओके. गरम केलीये. मग आता हो मस्त हो झालं. हो हो. जेवायला बघा मस्तपैकी हलवा करी आहे, हलवा फ्राय आहे आणि चिकन खूप टेस्टी झालंय. करी पण किती भारी वाटते ना खायला जी. तर आता आम्ही बेलापूरमध्ये आलोत, मॅक्स मध्ये. इथे पण ऑफर आहे. ऑफर लागले. 499 अंडर ऑफर असते ना हो. इयरला. आता कसं वर्ष चेंज झालंय, 2026 आलं. हा क्लिअरन्स सेल स्टॉक असते. संपवायचे असते म्हणून. हो चला जाऊया आणि शॉपिंग करूया. वेट, ते काय स्टाईल आहे का ही? कपल्यान फाटलेली आहे टी शर्ट. नाही, प्रत्येक वेळ काही ना काही डॅमेज. प्रत्येक याच्यावरती आहे. ये वाला चांगला आहे. हा प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही आहे डॅमेज. ब्लॅक तर नाही आपल्याला हे घ्यायचं. बघ असा. बघा इथे आपण शॉपिंगला आलो होतो. इथे दादा भेटलेत. काय नाव तुमचं? अनिल तिवारी. अनिल दादा आहेत. इथे तलोजामध्ये राहते ना. हो, मी राहायला तलोजाला आहे. तर आपल्याला ओळख दिली. तरी पण कधीपासून व्हिडिओ बघते आपल्या? गावचा कंटेंट मी बघतोय अगोदर 2 वर्षानंतर. 2 वर्ष अगोदरपासून. अच्छा अच्छा अच्छा. खूप छान वाटलं भेटून. थँक्यू. मला पण छान वाटलं. थँक्यू दादा. तर फायनली आता आमची शॉपिंग झाली आहे आणि आता उलवेमध्ये एक जागेवरती ताईला मसाला द्यायचा. तो एक का मसाला दोन? एकच 2 पॅकेट जागेवर. आणले तुम्ही? हा ती दुसरी एक ताई आहे. जर ताई इथे आली इकडं तर आपल्याला फोन करून बोलतो. तर चला आता जाऊया आपण घरी मसाला देऊ. तर हे बघा इथे दादा आहेत. नमस्कार दादा. तन्मय आहे का मसाला? तर 1 किलो मसाला फर्स्ट टाइम घेतलाय ना तुम्ही? अच्छा अच्छा. आपले व्हिडिओ बघूनच तुम्ही मागितलाय का? ओके ओके. नाव काय तुमचं दादा? रोशन कोहली दादाचं नाव. आणि तुमचा मुलगा तन्मय. तर थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. आणि जेव्हा टेस्ट करणार ना फीडबॅक नक्की द्या. हां चालेल. चला. तर आता आम्ही घरी आलो आहोत आणि आलेल्या मसाल्यांची ऑर्डर घेत होतो. तर सर्वांचे मसाल्यांचे ऑर्डर घेतलेले आहेत, म्हणजे ज्याने ज्याने आपल्याला मेसेज केला होता मसाल्यांसाठी. तर आता मसाले पॅकिंग करायला लागतो. आणि स्नेहा बघा आज नवीन ॲप्रेन आणलाय बघा. स्नेहाच्या गेटअप मध्ये चहा छान वाटते ना. मी 3-4 दिवसापासून यांच्या मागे लागली, मला ॲप्रेन पाहिजे कधी. कारण आमचे ना आमच्याजवळ होते पण ते कसं खराब झालेत.
त्याच्यामुळे आता मग 2 घेऊन आलो नवीन, कारण आम्हाला कसं मसा विसाला भरायला लागतं. जेवण बनवताना ऑइल वगैरे लागते, कधी कधी भांडी घासताना ओला होते. हा. त्याच्यापेक्षा असं बरं आहे ना. हो मस्त वाटते, छान वाटते. आणि लिचू बघा, लिचू खाते, सॉफ्ट फूड खाते. तिचा सॉफ्ट फूड मध्ये काय काय आहे, काय काय लिचू. तर टोटल 20 किलो मसाल्याची ऑर्डर आलेली आहे. तर चला आता पटकन मी आता सर्व काढून घेतलेला आहे बाहेर मसाला, तर पटापट आता पॅकिंग करून घेतो. आता रात्रीचे 8 वाजलेत आणि फायनली सर्व मसाला पॅक करून झालेला आहे. हे बघा, उद्या सर्वांचे लवकर आता मसाले कुरिअर करणार आणि आणखीन ऑर्डर येतात. तर कसं आहे, पॅक करून ठेवलं आहे, मग बाकीचा कसा लोड जास्त कमी होईल म्हणून अगोदरच सर्वांचे मसाले पॅक करून घेतले, म्हणजे नंतर थोडासा लोड कमी राहील आपल्याजवळ. अजून ॲड्रेस पण आपल्याला कॉपी पेस्ट करायचे. काय लिचू, काय पसारा आहे, कसं काय पसारा झाला? कैसा होता है ये पसारा. क्लीन करायचे पटापट जेवून. चला 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 लागायला लागेल. चला. तर आता आम्ही रेसिपीला सुरुवात करतोय. तर आज आपण सुके बोंबील, सुके बोंबिलची रेसिपी. हो ओहो ओहो, केलेलं माझी आपण? आवडते. खूप वेळा बनवलं पण आपण कधी दाखवलं नाही. असं येणे दाखवली रेसिपी, एकदम नाही सिंपल आहे. रेसिपी. हा तर पाणी थोडंसं गरम झालं हलका, तर आपण बोंबील टाकून देऊया. कारण मी ओके. बोंबील असंच करते क्लीन. खूप लोक रोस्ट करतात, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते हा तेच ना, वेगवेगळी पद्धत प्रत्येकाची. आणि मी नाही सांगत मी करते म्हणून तुम्ही पण करा, बरोबर ना? हा, आम्ही कशी करतो ते तुम्हाला दाखवतो. बघा उकळ आला आणि असं कसं क्लीन होत चालले बघा. हम्म. कलर पण चेंज होते ना मग. हो बरोबर. हा सुगंध काय भारी आलाय सुके बोंबला. असंच खाणार का मीठ टाकून? ओ माय गॉड, मैं खा सकता हूँ. चला आता बंद करूया गॅस. आणि तेल गरम झाल्यावरती कांदा टाकलाय चॉप करून मस्त. ना अंगावरती आला होता. मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले त्या रेसिपी मध्ये ना. 3 घेतले कारण एकदम छोटे साईजचे होते. 3 होतं. बरोबर बोलले ना. हा. हा बोलते. आणि मग त्यानंतर मिरची कमी तिखटवाल्या 2. एक एक आहे. एक होती. मोठी होती. आणि मस्तपैकी आता परतून घ्यायचंय कांद्याला पण. सांगू लिचूकडे बस. आणि मग त्यानंतर टोमॅटो. या रेसिपीमध्ये 1.5 टोमॅटो घेतलाय. 1.5 बरोबर. कारण अर्धा तुम्ही खाला. अर्धा मी खाला, बरोबर. 1.5 टोमॅटो घेतलेला आहे या रेसिपीमध्ये. आणि मग त्यानंतर आपला स्पेशल स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला हवा असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. किती चम्मच? 1.5 चम्मच टाकलेला आहे. मग त्यानंतर हळद आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यात थोडं कमी मीठ पडते कारण ऑलरेडी ते खारवलेले असतात ना. हो. आणि मस्तपैकी आता मसाल्यानं आपण शिजवून घेणार आहोत. एकदम चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. बघा, फक्त 2च मसाले. 2च मसाले म्हणजे काय, हळद तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये असते. फक्त तुमच्या जवळ हवाय स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जर नसेल तर फटाफट ऑर्डर करा. 10-12 मसाल्यांचा टेन्शन एकदम तुमचा फ्री करते हा 10-12 एक मसाला. 4, 5, 6, 7 खूप लोक. उदाहरण, एक एक्झाम्पल. एक्झाम्पल. काय पाहिजे? पाणी पिते? जा तू लिचू जवळ जा. लिचू जा, ओरडते. study कर जा. तिला आला सुगंध. सुकी मच्छीचा सुकी सुगंध येते. मच्छीचा. तर 4-5 मसाल्यांचा काम तुमचा वाचवते हा एक मसाला, ज्याचं नाव आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. सोबत टेस्ट सुद्धा. हा. फक्त असं नाही ना, कलर फक्त येईल आणि मसाले, टेस्ट पण एक नंबर आहे. आणि व्हेज असो नाहीतर नॉन व्हेज असो, सर्व रेसिपींसाठी एकच बेस्ट मसाला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हे बघा, चांगल्या प्रकारे आता एकदम मस्तपैकी शिजवलेले आहेत मसाले. हा हा, काय सुगंध निघाला. कलर बघा किती अप्रतिम येणार आहे आता. हा, जे आपण बोंबील स्वच्छ करून घेतलेले ते ऍड करूया.
आज तो दावत आहे बाय. बघा माझा नवरा किती भारी बोंबील मध्ये पण दावत बोलतो. हा मग दुसरं काही नंतर घ्यायची गरजच नाही. मग त्यानंतर बटाटा. अरे हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं युट्यूब फॅमिलीला हम्म? का आपण ना रिसेंटली ना आता मध्ये बटाटा भरला बघ जिवंत आहे. जिवंत. आपण ना रिसेंटली एक व्हिडिओ बनवली होती म्हणजे आपला बोंबील भात. हा एवढी भारी झालेली ना हो. ती रेसिपी नक्की ट्राय करा आणि कोणी कोणी ट्राय केले ना हे नक्की आम्हाला कमेंट आपल्याला करून आपल्या बिझनेस मध्ये खूप काही कमेंट्स हा. म्हणजे मेसेज करून सांगता की माझी मुलगी फर्स्ट टाइम खालाय, माझ्या नवऱ्यांनी फर्स्ट टाइम खालाय. हा. तर आम्हाला खूप चांगलं वाटतं की आपण काहीतरी रेसिपी दाखवतो, तुम्ही ट्राय सुद्धा करताय, तुम्हाला हो. आवडते सुद्धा. हो. थँक्यू, तुम्ही इतका विश्वास ठेवताय आमच्यावरती प्रत्येक वेळी. आणि बरं सानू वाटलं. आली इथे काय आलं सानू. खूप सारे लेसन येणार आहे हो ना. अरे बापरे. अच्छा ये काय मम्मा मराठी आहे मराठी आहे एवढं आहे बापरे. आणि हे मराठीचं फोरम आहे. आणि हे बघा स्नेहाने एकदम चांगल्या प्रकारे बोंबील आणि बटाटा मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. शिजल्यावरती देणार थांब ना हिला बघा आताच घाई झाली. आणि ती बोंबील खात नाही. हा सारखी टेस्टी आहे ना. हा हो. मग टेस्ट चांगलंच बनते. आणि आता बघा पाणी पण ऍड केलेलं आहे या रेसिपी मध्ये 1 दीड ग्लास ग्लास टाकणार. 1.5 ग्लास हा, का. हा. मी पहिला आधी बघते की किती पाहिजे. अच्छा ऐसा आहे. दीड चम्मच मसाला 1.5 ग्लास पाणी नेहमी बघितलं हा. हा ना. राईस मध्ये पण 1.5 ग्लास पाणी. हो बरोबर. हा माप आहे माप स्नेहाचा. आहे हो. प्रत्येकाचं असते ना मेजरमेंट. हा थोडस अजून पाणी ऍड करून कारण ते आटणार आहे मग नंतर. ओके. तर टोटल या रेसिपी मध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेले आहे स्नेहानी. आता रिझल्ट बघा रेसिपी झाल्यावरती. आता उकळ पण आली आहे. बघा हा झाकण देऊया आपण. झाकण भेटत झाकणसाठी नाही मला हे भेटलं. झाकण द्यायला मी हा. दुसरं तिथे ठेवलं. झाकण दिला. किती टाइम द्यायचं झाकण. 12 ते 13 मिनिटात रेडी होईल आता. ओके 12 ते 13 मिनिटात मस्तपैकी सुके बोंबीलचा कालवण रेडी Ready होणार. होणार. आणि इथे काय करते ब्रोकली ब्रोकली. सॉते करते. ब्रोकली मस्त वाटते हा पण हे काय ना काही तू मग बनवतेस. काय ना काय हेल्दी आहे, मस्त वाटते ते. हा. तर वेगळी गोष्ट पण हेल्दी आहे ना. पण प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक वेळी आता जेवणामध्ये बनवते. तू हे करतेस तू. भाजी असते आपली. हा. दुपारी फक्त नाही करत पण एक रात्री एक वेळ करते रात्री मी. मी बोलतोय भाकरी आणायला गेलो होतो भाकरी घेऊन आलो आणि बघा इथं मस्तपैकी बोंबीलचा कालवण झालेला आहे अख्खे सुक्का. घरात सुगंध पसरलाय. हो मी कधी खाला नाही आज पण. हा, मला हा. प्रेग्नेन्सी मध्ये फक्त क्रेविंग झालेली खालेला तेव्हा. हे आपला सारू सुके पोटात होते तेव्हा. हा. अच्छा. आणि बघा बोंबील तर आहेतच मस्तपैकी बटाटा टाकून इथे ब्रोकली आहे इथे हलवा होता हलवा थोडासा आहे आणि ते ही चिकन. चिकन आहे. चला चला जेवायला बसूया. बसूया. चला या सर्वांनी जेवायला जेवूया मस्तपैकी आता कारण काम भरपूर आहे कारण मसाल्याचे ऑर्डर आता पण भरपूर आलेले आहेत ते पॅकिंग करायचे आहेत. मच्छी हलवा फिश लिचू लिचूला दिलाय बिना मिठाचा राईस. आणि आता आपण जेवूया. बघा काय भारी डिश सजली डिश. मलाच ब्रोकली खायला लागेल सांग तुझ्या हिस्सेची. सानू कसं झालंय भारी. भारी आलंय ना. ओके चला जेवूया. मच्छी तर काय आपण परवा दिवशी बनवलेली आहे. बोंबील बटाटा खूप टेस्टी झाले. काय जबरदस्त जेवण झाला एक नंबर सगळा फिनिश. अशी ही बनवा बनवी बघता बघता सगळा फिनिश केला एक नंबर स्नेहा. हो ओय. मस्त झालेला एकदम. चला आता भांडी घासते मी, तुम्ही तुमचं काम करा. ओके ओके. बोंबील आहे बघा इथे एक. आहे का. अरे असं कसं वाचलंय मस्त. तुला माहिती का धनंजय माने कोण आहे. यो बाई यो धनंजय माने अशोक सराफ अच्छा त्यांचं नाव. नाव आहे. मी पिक्चर बघितलंय खूप वेळा मस्त आहे पिक्चर ना. पण नाव नाही माहिती. जास्त नको ना तर कॉपीराईट यायचं ना. हो तर आता ना आमचा जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आणि आता ज्या ऑर्डर आल्यात ना मसाल्याचे ते मी पॅक करायला घेतले आणि स्नेहा लिचूला भरवते कारण तिला कसं सवय आहे तिची जी लहानपणी तिने सोडलेली ती फॉर्म्युलाच पित होती. पण हा आता तिला थोडासा सवय लावण्यापर्यंत म्हणजे कमी कमी 4-5 दिवस असंच भरवायला लागेल. तिला मक्का सवय होईल मग ती आपोआप खाईल. मग
मक्का बॉईल करून पिंजऱ्यामध्ये सगळं भरवते. ठेवा, काहीच नाही खात ना. हा. घे आणि मी आता इथे मसाला पॅकिंग करते. 2 किलोच्या भरपूर ऑर्डर आलेत आज. तर 2 किलोवरती आपण देतो कोलंबी पापड फ्री. 300 रुपयाची कोलंबी पापड फ्री. तर चला आता मसाले पॅक झाल्यावरती म्हणजे फायनल आता आपलं काम झालं ना घरातला का डायरेक्ट बोलूया. चालेल. कंटिन्यू राहा. तर आता रात्रीचे वाजलेत 12:30 आणि आता आमचं शेवटी फायनल काम सर्वच झालेलं आहे. सामू झोपली औषध वगैरे पिऊन. हा. आम्ही पण झोपतो आणि जेवढ्या पण ऑर्डर आल्या होत्या आज ना. आज पण दमलो ना काम करून. आज बापरे बाप एवढा तुमचा सपोर्ट, एवढा तुमचं प्रेम. हे बघा 30 किलो मसाला. आज भूक म्हणजे आजच्या दिवशी 30 किलो मसाला ऑर्डर खूप झाला आणि मला वाटतं की आउट ऑफ स्टॉक पण झाला असेल. हा. नाही हा थोडासा 10 किलो असेल ना. 10-12 किलो असेल. तर ते आता पण आउट ऑफ स्टॉक होणार ऑलरेडी. याच्यातून पण 4 किलो मसाला साईडला केला का ताई? अरे हा ते ताईचं द्यायचं उलवेमध्ये उद्या देणार ते तुम्हाला उद्या व्हिडिओ दाखवणार. जेव्हा आम्ही हे व्हिडिओ पब्लिक करणार मला वाटतं आपला मसाला आउट ऑफ स्टॉक झाला नाही असेल ना थोडाफार. हा तेव्हापर्यंत होईल. दुपारपर्यंत. हा. तर नवीन मसाला आपण रेडी करणार. 2 ते 3 दिवसात नवीन मसाला रेडी होईल. हा. तर थँक्यू सो मच तुमचा सर्वांचा. एवढं म्हणजे तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. कारण तुम्ही सपोर्ट करताय म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत. असं नाही का आम्ही पण मेहनत करतो. पण आम्ही मेहनत करतो ते तुम्ही बघताय आणि तुम्हालाही वाटते का हे दोघे जण किती काम करतात. आणि मग तुम्हाला पण असं वाटतंय मनापासून का सपोर्ट करावा. आणि अजून 1-2 मी कमेंट बघितले की तुम्ही छोटे छोटे पॅकेट्स वगैरे बनवून चिकन शॉप मध्ये द्या. आम्ही पण ऍक्च्युली एक आपला जे खूप म्हणजे काय बोलतात फेमस मसाला आहे. आता आपण इथे नाव नाही हे करणार कारण तो ऑलरेडी फेमस मसाला आहे. खूप जागेवरती 5 रुपयाचा 10 रुपयाचा असं पॅकेट असतं. पण बघा ताई कसं आहे ना त्या टायमिंगला सोशल मीडिया वगैरे नव्हती त्याला प्रमोट करण्यासाठी. त्यावेळेस कसं म्हणजे असं म्हणजे प्रमोट कसं करायचं माउथ पब्लिसिटी नाहीतर किंवा एकमेकाला असं देऊन किराणे दुकान आहेत का तुम्ही माझा मसाला घ्या मी तुम्हाला एवढं हे करणं हे असं म्हणजे असं. आता कसं सोशल मीडिया आहे. विचार कर ना आपलं आता 4थं वर्ष चालू आहे मसाल्यांचा. तर आम्ही आपले मसाले आउट ऑफ कंट्री सुद्धा पाठवलेले आहेत. पर्सनली म्हणजे काय करतो डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा देतात. 3 ते 4-5 हजार पर्यंत पण डिलिव्हरी चार्जेस 8,000 रुपये देतात. ते आपले मसाले मागवतात. आणि आता याच्या पुढचा जो ब्लॉग बघायला भेटेल ना ऍक्च्युली ना तिथे ना आपल्याला शूट नाही करायला भेटणार. ते 4 किलो मसाला घेऊन तो लंडनला मसाला जाणार आहे. ताईला डायरेक्टली पाहिजे होता म्हणजे इथून डिलिव्हरी करून 5 किलो मसाला हवा होता. पण आपला पण मसाला आउट ऑफ स्टॉक होता. आपण ताईनं सांगितलं तर ताईने सांगितलं त्यांची आई इथे कोणतरी राहते आई आहेत त्यांच्याकडे द्यायला. तर ते पण ठीक आहे ना कारण किती 8,000 काहीतरी जास्त 8,250 रुपये डिलिव्हरी चार्ज होत होता. पण आम्ही आज फोन केला आणि सांगितलं कारण भरपूर ऑर्डर येत होते ना. तर ताईला मी सांगितलं की ताईने काय सांगितलं शुक्रवारी मी पेमेंट करीन म्हणून डिलिव्हरी चार्जेस सोबत. तर मी ताईला सांगितलं की तुमचा फिक्स आहे का मसाला तुम्हाला हवा आहे का. जर असेल तर आम्ही बाजूला ठेवतो कारण आउट ऑफ स्टॉक होईल कारण भरपूर ऑर्डर येतात. तर ताईने सांगितलं का माझा तर तुम्ही आता मसाला तो साईडलाच ठेवा. एक काम करा उद्या मी तुम्हाला पेमेंट करते म्हणजे आपल्याला पेमेंट करणार आहे. स्कॅनर थोडं काम करत नव्हता. तर असं आम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्या आउट ऑफ कंट्री पण मसाले जातात. तर कसं आपल्याला प्रमोशन असं कुठेही असं चिकन शॉप मध्ये वगैरे द्यायची काही गरज नाही. आणि आम्ही माहित आहे का असं 500 ग्राम आणि 1000 ग्रामच झाला 1 किलो म्हणजे 500 ग्राम आणि 1 किलोचा पॅकेट का बनवलाय कारण कसं आहे माहित आहे का तुम्ही घेतायत छोटे मोठे पॅकेट असतात ना कुरिअर वाले काय करणार कुठे हरवलाय काय झालं तर आमचा पण लॉस होणार. समोरच्या वाले पण पैसे नाही पण आपलाच लॉस होणार ना. मी सांगते 100 ग्रॅम आणि 500 ग्रॅम आणि 1 kg मध्ये डिफरंट काय मी तुम्हाला सांगतो. 100 ग्रॅमचे पॅकेट कोण बनवतो 100 ग्रॅम पुन्हा 250 ग्रॅम आणि पुन्हा आणखीन ते मोठे मोठे फॅक्टरीज मॅन्युफॅक्चर असतात. ते खूप अंडर मध्ये 100, 200, 300 लोक कामाला असतात. आम्ही दोघे आहोत बघा आम्ही दोघे आहोत. इन फ्युचर आपली फॅक्टरी होईल तर आम्ही पण 100 ग्राम 200 ग्राम मग जसं पाहिजे तसं करू शकतो बरोबर ना. आम्ही आता तुम्ही बघा ना आम्ही म्हणजे 100 किलो मसाला बनवतो आणि त्याच्यामध्ये आम्ही 500 ग्रॅमचे पॅकेट भरतो. आम्हाला करेक्ट 3.5 ते 4 तास लागतात. तर विचार करा त्याच्या जागेवरती जर 100 पॅकेट आपण 100 ग्रॅमचे भरायला लागलो तर किती तास लागते. आणि आम्हाला असं वाटते का हे पण आपलं बरोबर आहे का 500 ग्रॅम आणि 100 कारण आपल्या मसाल्यावरती आम्हाला 100% विश्वास आहे. कारण आज आता म्हणजे जरी आपण बघायला गेलो ना तर आपल्या जेवढे पण मसाल्याचे जे कस्टमर आहेत म्हणजे आपली युट्यूब फॅमिली आहे
10,000 वरती आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलेला आहे. म्हणजे कस्टमर असे आहेत का त्याही एवढा आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलेले आहेत. तर त्यांना माहिती आहे आपला मसाला काय चीज आहे. एकदा घेणार आम्ही तुम्हाला म्हणजे 100% गॅरंटी देतोय. म्हणजे आम्ही असं बोलतोच, तुम्हालाही माहिती आहे. जे कोणी आमच्याकडनं मसाला ऑर्डर करतात ना, असं पण मेसेज करतात आम्ही फर्स्ट टाइम, आम्ही लगेच त्यांना मेसेज करतो. म्हणजे मी करतो ऍक्च्युली, मीच रिप्लाय देत असतो. तर मी डायरेक्टली बोलतो का ताई तुम्ही फर्स्ट टाइम घेताय ना, आता नेक्स्ट टाइम पण तुम्ही आमच्याच घराने 100% गॅरंटी घेणार. आणि तसंच होतं, एकदा घेतात ना आपल्याकडनं मसाला तर परत घेतात. कारण कसं आहे माहितीये का, मसाल्यामध्ये आम्ही थोडासा पण कंजूसपणा नाही करत. आता तुम्हाला मी एक हे पण सांगतो, आता विषय निघला म्हणून सांगतो. आम्ही ना म्हणजे असं हे 10-20 रुपये वगैरे कधीच नाही बघत. आपल्याकडनं जे कोणी 2 किलो मसाला ऑर्डर करतोय ना, आता बघा त्यांना आम्ही किती देतो मसाला, 2 किलो तर देतो. त्यांच्याकडनं डिलिव्हरी चार्ज किती घेतो, 120 रुपये. पण तुम्ही आता जे कोणी मसाला आपल्याकडनं ऑर्डर करतात, जे कोणी त्याही कधीही बघा ते बॉक्सवरती 150 रुपये लिहिलेले असते. तर ते 30 रुपये आमच्या खिशातनं लागलेले असतात. तुमच्याकडनं आम्ही 120 रुपये. आता पण तुम्हाला मी दाखवतो, थांबा. 2 किलोचा कुठे हे बघा, 2 kg लिहिला आहे बघा, 2 kg आणि ते 150 रुपये लिहिलेला आहे. आता हा 1500 ग्रॅम आहे, तर याच्यामध्ये 100 रुपये लिहिलेले आहे. हा डिलेवरीमध्ये जाते हे बघा, 2 kg 150 रुपये. तर हे आम्ही तुम्हाला कधीच नाही सांगितलं. तर हे अशा कितीतरी गोष्टी आहेत. आता आणखीन एक तुम्हाला विषय सांगतो. कधी कधी काय होतं माहितीये का, हाफ kgचा आपण किती घेतो, हाफ kgचे पण 60 रुपये घेतो. 60 रुपये डिलिव्हरी चार्ज बद्दल बोलते. आणि 1 kgचे पण 60 रुपयेच घेतो. तर कधी कधी काय होतं माहितीये का, काहीकांचा ऍड्रेस आहे ना एकदम गावा ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी आहेत ना की तिथे कुरिअरवाला पण नाही जात. मग आम्ही काय करतो, डिलिव्हरी सर्व्हिसने मसाला पाठवतो. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आमच्याकडनं हाफ kg घ्या नाहीतर 1 kg घ्या, डिलिव्हरी चार्जेस किती लागतो माहिती का, जेव्हा डिलिव्हरीमध्ये जाते तेव्हा 100 रुपये लागते, तेव्हा पण आमचे 40 रुपये खिशानं. आम्ही काय नाही बोलत. आम्ही कसं आहे माहिती का, तुम्ही सॅटिस्फाय झालं पाहिजे, बरोबर ना. आम्ही एकदा शब्द दिलाय आमचा, जेव्हा तुमची इथं मेसेज जातोय का 60 रुपये डिलिव्हरी चार्ज, आम्ही 60च रुपये घेतलेत, कधी एक्स्ट्रा नाही. आणि कधी कधी असं पण होतं की आउट ऑफ महाराष्ट्र असतात, म्हणजे आपण चुकून बोलतो 60 रुपये आणि त्यांचा डिलिव्हरी जास्त असतो, तरी पण आपण त्यांना नाही बोलत. पण कधी चुकून जरी कोणतं 10-20 रुपये पण एक्स्ट्रा आला तर आम्ही ते रिटर्न करतो. हा. आणि आता तुम्हाला सांगू, परवाची गोष्ट आहे, आपला इथला वेस्ट बंगाल आणि बघ असं काय ना, वेस्ट बंगाल मधूनच आलं. ताईचं नाव काय, जास्मिन. मला आता करेक्ट आठवला म्हणून सांगतो. जास्मिन ताई आहे. जास्मिन ताईने ना आपल्याकडनं 500 ग्रॅम मसाला ऑर्डर केला. आपण कसं लिहिलेलं आहे मेसेज जवळ आल्यावरती, आउट ऑफ महाराष्ट्र 80 रुपये, पण ऍक्च्युअल लागला किती, 150 रुपये डिलिव्हरी चार्ज. काहीच नाही बोललो, काही फरक नाही पडत. कसं आहे माहितीये का, तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. 40-50 रुपये पुढे मागे होते तर आम्ही ऍडजस्ट करतो. तुमच्यामुळेच आपण इथपर्यंत आलो आणि तुम्ही जर आम्हाला सपोर्ट करतात इथून इथपर्यंत आम्ही कधी जाणार आम्हाला पण कळणार. जर आता आम्ही 10 आणि 20 रुपयाचा जर विचार करत राहिलो असतो ना, तर तुमच्याकडनं ते पण पैसे घेतले असते. जर एवढा विचार करत असतो ना, तर हे जे बॉक्स आहेत ना, बॉक्स एका बॉक्सला आम्ही 18 रुपये खर्च करतो. पहिले तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा स्टार्ट केला तेव्हा आपण 5 रुपयाच्या पिशवीमध्ये पॅक करून द्यायचो. आता पण का नाही देत आम्ही 5 रुपयाच्या पिशवीमध्ये. हे जे बॉक्स आहेत ना, जेव्हा आम्ही ऑर्डर करतो ना, जवळजवळ 10,000 रुपये खर्च होतो आम्हाला बॉक्सला पूर्ण. आणि जेव्हा आम्ही मार्केटमधनं 250 रुपयाच्या पिशव्या किती आणतो, 100 पिशव्या आणतो. 100 पिशव्यामध्ये 100 किलो मसाला जातो. विचार कर ना, कितीतरी आम्हाला चान्स आहे का मला. पण आम्हाला कसं आहे, आपलं नाव करायचं आहे, ब्रँड करायचं आहे. ब्रँडला क्वालिटी असते, केमिकल नसतात, प्रेझर्वेटिव्ह नसतात, एकदम होममेड 100% ओरिजिनल प्रोडक्ट. आणि जे काही आम्ही तुमच्या समोर बोलले बघा, महागल बाबा आहेत, अजिबात खोटं नाही बोलणार. त्यांच्या समोर आहे, कारण त्याहीच दिला हे सर्व. देनेवाला भी वही है और लेनेवाला भी वही है. आम्ही कुठे खोटं बोलतो तर बाबाला एवढं 1 सेकंड नाही लागणार. तर आम्ही फक्त आमचं एक फिलिंग शेअर करतो की आम्ही हे गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आणि हे डिलिव्हरी चार्जचं आम्ही ठरवलेलं का कधीच तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला कधी सांगणार नाही. पण कसा विषय निघाला म्हणून, कारण आपण पण किती वेस्ट देतो हे पण आपल्याला आपल्या युट्यूब फॅमिलीला कळलं पाहिजे. आपल्याकडनं मसाला, कारण कसं माहिती कधी कधी काय, आज पण असे म्हणजे 2 किलोच्या भरपूर ऑर्डर आले, तेव्हा पण ते सांगत होते का तुम्ही तर इथे 60 रुपये डिलिव्हरी चार्ज दिले, पण तिथे पर kg 60 रुपये. आम्ही तर सांगितलं 120 रुपये, पण वरचे 30 रुपये अजून भरले ते नाही त्यांना सांगितलं. पण आता ही व्हिडिओ बघणार त्यांच्याकडे बॉक्स जाणार तेव्हा त्यांना समजेल का बाबा याच्यावरती 150 रुपये लिहिला आणि अश्विन
आणि स्नेहा एकदम खरंच बोलले खरं होते बोलले, हा. तर ते आम्ही हे करतो ऍडजस्ट हा. करून घेतो. तर तुम्ही पण याच्यानंतर असं नाही की तुम्ही स्वतःहून बोलणार की अरे एवढा डिलिव्हरी आहे तुम्ही का कमी घेतात, असं करू नका. जेवढा आम्ही तुम्हाला स्क्रीनवरची पाठवतो एवढं पेमेंट तेवढं करा. हा. कारण आम्ही एकदम रिझनेबल प्राइस घेतो आपल्या बरोबर. मसाल्यासाठी. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग कसा वाटलाय तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा जर आम्हाला सपोर्ट करायचा असेल तर आमच्याकडनं तुम्ही स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि आम्हाला आमचे बोलताय ना स्वप्न आहेत ते आम्हाला पूर्ण पूर्ण करण्यात करण्यासाठी आम्हाला help हेल्प करू शकताय. आणि जर तुम्ही आम्हाला हेल्प तर हे तर करतायच आमच्याकडनं मसाला घेऊन, पण तुम्ही आमच्याकडनं मसाला घेताय ना तर तुम्हाला बेस्ट क्वालिटीचा मसाला भेटेल. हे याच्यामध्ये काही तुम्ही शंका करू नका. हो. बरोबर ना. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.